आज आपण बघणार आहोत कटोरी ब्लाऊजची शिलाई प्रॉपर 1.5 इंच खालून वरतून लांबीला 2.5 इंच आणि सरळ अशी मार्किंग करून घ्यायची आहे आणि शिलाई करायची आहे. 2 शिलाई करून घ्यायची आहे. आतमधला कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि बरोबर आपल्याला कटोरी जॉईन करायची आहे. हळूवार हाताने, जास्त ओढायचं नाहीये. व्यवस्थित आपल्याला कटोरी जॉईन करून घ्यायची आहे. कटोरीला डबल शिलाई करून घ्यायची. डबल शिलाई करून झालेली आहे. तुम्ही बघू शकता प्रॉपर कटोरी बसते, कुठेच कमी जास्त होत नाही. आणि आपल्याला बेल्ट लावून घ्यायचा आहे. बरोबर आपल्याला तिरकस भागाला बेल्ट लावून घ्यायचा आहे. तिन्ही पदर बरोबर पकडून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता तिन्ही पदर आपल्याला व्यवस्थित शिलाई करून घ्यायचा आहे. सरळ शिलाई करायची आहे. आपला बेल्ट जोडून झालेला आहे ना, आपण आता डबल शिलाई करत आहोत. डबल शिलाई झालेली आहे आपली. साईडचा जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण कटिंग करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आपले दोन्ही पार्ट तयार आहेत. आपण आता पाठीमागला भाग कटिंग करत आहोत. 40 इंचाचा ब्लाऊज आहे. याची गळा रुंदी आहे 8.5 इंच उंचीला आणि आपण याची रुंदी 2.5 इंच घेत आहोत. बरोबर मार्किंग करून घ्यायची आहे. गळ्याला शेप द्यायचा आहे. मी याची छाती घेतलेली आहे 10 इंच. 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन साठी आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत. पाठीचे 4 इंचावर मारून घ्यायचे आहे टक्स. टक्सला दोन्ही शिलाई आपण करून घेतलेली आहे. आता कमरेला पट्टी लावायची आहे. तुमच्याकडे कपडा असेल तर एक सरळ पट्टी काढून घ्यायची आणि अशी आपल्याला कमरेला सरळ शिलाई करून घ्यायची आहे. पट्टीला शिलाई करून झालेली आहे आपली. उलट्या साईडला एक दाब टीप देऊन द्यायची आहे. दाब टीप मुळे खूप छान फिनिशिंग येते आणि पट्टी व्यवस्थित लागली जाते आपली. आता फायनल वरच्या साईडला आपल्याला फोल्ड करून वरती एक शिलाई करून घ्यायची आहे. आपली पट्टी लागलेली आहे. खूप छान आणि फिनिशिंग आलेली आहे. आता आपला पुढचा पार्ट आणि बरोबर आपल्याला दोन्ही पार्ट पकडून तिथे मार्किंग करून घ्यायचे आहे क्रॉस पट्टीला. आता दोन्ही पार्ट घ्यायचा आहे. व्यवस्थित आपल्याला जोडून खालू कमरेला पण व्यवस्थित आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे. आपण आता बेल्टला शिलाई करून घेणार आहोत. व्यवस्थित सरळ अशी शिलाई करायची आहे. डबल शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला बेल्टला. आता उलट्या साईडने करून पलटून घ्यायचं आहे. आपण पलटून घेतलेला आहे. आपण आता याला हुकलूक पट्टी लावणार आहोत. तुम्ही बघू शकता सरळ अशी हुकलूक पट्टी लावून घ्यायची आहे आपल्याला. खालून आपल्याला व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा आहे कपडा. आता उलट्या साईडला एकदा थोडस फोल्ड करून घ्यायचं आहे आणि आता आतमधल्या साईडला एक शिलाई करून घ्यायची आहे. व्यवस्थित आपली शिलाई झालेली आहे. तुम्ही बघू शकता पट्टी किती छान आणि सुंदर लागते फिनिशिंग मध्ये. दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत. आता आपल्याला कमरेला आणि गळेपाशी बरोबर पकडून आपल्याला बरोबर कटिंग करून घ्यायची आहे. आपल्याला आता गळ्याला पाइपिंग करायची आहे. हिला आपण पाइपिंग लावणार आहोत. पाइपिंग साठी व्यवस्थित आपल्याला पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. अशा पट्टीनेच आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढी पाइपिंगला कपडा लागणार आहे तेवढा. तुम्ही बघू शकता किती छान आणि सरळ आपली मार्किंग होते पट्टीमुळे. तर आपण आता ही सगळ्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहे.
बरोबर सरळ आपण मार्किंग केलेली आहे तशी आपल्याला सरळ मध्ये पट्ट्या करून काढून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता आणि ह्या आपल्याला आता शोल्डर जॉईन करायचा आहे. बरोबर गळ्याची मार्किंग घेऊन आपल्याला तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे. मार्किंग वर बरोबर आपल्याला शोल्डर जॉईन करून घ्यायचा आहे. शोल्डरला आपल्याला 2 शिलाई करून घ्यायच्या आहे व्यवस्थित. दोन्ही शोल्डरला बरोबर आपली शिलाई आली पाहिजे. तुम्ही बघू शकता शोल्डरला आपली शिलाई करून झालेली आहे. आपण आता पायपिंगच्या पट्ट्या जोडणार आहोत. त्या कशा जोडायच्या तुम्ही बघू शकता. तिरकस आपल्याला जोडून घ्यायचं आहे. ह्याच्यामुळे खूप छान आणि सुंदर पायपिंग येते. सगळ्या पट्ट्या आपल्याला अशा जॉईन करून घ्यायचं आहे. जॉईन करून झालेला आहे. एका साईडला आपल्याला फोल्ड करून पट्टीला पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे. अशी बरोबर आपल्याला पूर्ण पट्टीला शिलाई करून घेतलेली आहे. आपण आता पाइपिंग लावायला सुरुवात करणार आहोत. पुढचा कपडा आहे तो थोडासा फोल्ड करून बरोबर आपल्याला पाइपिंग लावत जायचं आहे. जास्त वडायचं नाहीये. तुम्ही बघू शकता गोल आकाराने अशी आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची आहे अगोदर. खूप सुंदर आणि छान पाइपिंग येते. तुम्ही बघालच. आपली पट्टी जॉईन करून झालेली आहे. जो कुठे एक्स्ट्रा कपडा असेल तर आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि आता आपण बघणार आहोत पाइपिंग. पाइपिंगला किती तुम्हाला मोठी किंवा पातळ ठेवायची आहे ते तुमच्या मनावर आहे. बरोबर सरळ आपली पाइपिंग लावून घ्यायची. खूप सुंदर आणि छान पाइपिंग लावली जाते. तुम्ही बघू शकता. एकसारखी अशी छान ह्याच्यामुळे फिनिशिंग पण येतो ब्लाउजला. तुम्ही बघू शकता किती छान पाइपिंग लागलेली आहे आपली. पुढचा कपडा थोडासा कट करून आतमधल्या साईडला फोल्ड करून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता मी तुम्हाला जवळून दाखवत आहे पाइपिंग किती सुंदर येते आणि ह्याच्यामुळे फिनिशिंग पण खूप छान दिसते. तुम्ही बघू शकता आपली पट्टी लावून झालेली आहे. पाइपिंग किती छान आणि सुंदर पाइपिंग दिसते तुम्ही बघू शकता. आता आपल्याला बाही जोडायची आहे आणि ही अस्तरची बाही नाहीये म्हणून मी पुढून 1-1 इंचाला फोल्ड करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता बरोबर आपल्याला 1 इंचाची पुढून मार्किंग करून अशी फोल्ड करून घ्यायचं आहे आणि ह्याला आपल्याला हात शिलाई करायची आहे. दोन्ही आपले स्लीव्ज बरोबर धरायचे आहे आणि ते आतमधून कट करून घ्यायचं आहे. मी पहिले केलं नव्हतं. तर तुम्ही बघू शकता आपल्याला आता बाही कशी जोडायची आहे. आपला पुढचा पार्ट आणि पाठीमागचा पार्ट ते कटिंग करताना बरोबर आपल्याला तिथे मार्किंग करून घ्यायची आहे. मधोमध शोल्डर पासून आपल्याला ही बाही जोडायची आहे. तुम्ही बघू शकता आता उलट्या साईडला घ्यायचं आहे. ही अशी आपण पहिले जिथून जोडली होती बाही तिथूनच परत आपल्याला उलट्या साईडने बरोबर शिलाई करून घ्यायची आहे. आता हिला आपल्याला बाहीला डबल शिलाई करून घेणार आहोत आपण. बरोबर कुठे चुन्या वगैरे येऊन द्यायचं नाहीये. व्यवस्थित आपल्याला बाहीला शिलाई करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता आपली बाही पण जॉईन करून झालेली आहे. आता फिटिंग कशी करायची, मापे कशी घ्यायची ते मी तुम्हाला सांगणार आहे इथे. तुम्ही बघू शकता. तुम्ही नवीन असाल तर अशा पिनअप करून घ्यायचं पहिले. व्यवस्थित जोडायचं आहे तिथे पिनअप करून घ्यायचं. म्हणजे तुमची फिनिशिंग खूप छान आणि सुंदर येईल. आणि तुम्ही बघू शकता हे कुठे थोडं पण इकडे तिकडे झालेलं नाहीये कमरेपाशी पण. मी अशी पिनअप करून घेतलेली आहे. आता आपण ह्याची मापे बघणार आहोत. बाईचा दंडगीर आहे 6 इंच. आपण 6 इंचावर इथे मार्किंग करून द्यायची आहे. आपला आर्महोल आहे तुम्ही बघू शकता
8.5 इंच आहे. तर आपल्याला ह्याला असं बरोबर पकडून इथे 8.5 इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे. 8.5 इंचाला आपल्याला छातीचं मार्किंग बघायचं आहे. तिची छाती आहे 10 इंचाची. तुम्ही बघू शकता 10 इंच. इथे आपण 10 इंचाला बरोबर मार्किंग करून घेणार आहोत. बरोबर 10 इंचाला मार्किंग केलेले आहे. आपण आता कमरेचं बघणार आहोत. कमरेला आपल्याला 8.5 आलेली आहे. आपण 8.5ला मार्किंग करून घेणार आहोत आणि अशी सरळ पट्टीच्या सहाय्याने जिथे जिथे आपण मार्किंग केलेली आहे तिथे सरळ अशी मार्किंग करून घ्यायची आहे आणि ह्याच्यावर शिलाई करायची आहे. तुमचा ब्लाऊज कुठेच बिघडणार नाही. खूप छान आणि सुंदर येणार आहे. तुम्ही बघू शकता आपली सरळ शिलाई मारून झालेली आहे. जो एक्स्ट्रा कपडा आहे आपण तो आता कटिंग करून घेत आहोत. आता फिनिशिंग साठी हा कॉटनचा आहे. पण हिला आतमध्ये फोल्ड करायची काही गरज नाही. पण तुम्हाला अजून छान जर फिनिशिंग द्यायची असेल तर मग ही आपण असं फोल्ड करून आपल्याला आतमध्ये कपडा फोल्ड करून शिलाई करून घ्यायची. त्याच्यामुळे खूप छान ब्लाऊजचा लुक पण येतो, सुंदर पण दिसतो ब्लाऊज. आणि बघा 2-4 आपल्याला इथे 4 शिलाई करून घ्यायची आहे. आपल्याला 4 शिलाई इथे करून घेणार आहोत आपण. धागे दोरे लगेच आपल्याला कट करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता ब्लाऊजची फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे. आपला ब्लाऊज तयार झालेला आहे शिवून. तुम्ही बघू शकता. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, सबस्क्राईब, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप 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 धन्यवाद सगळ्यांचे आणि थँक्यू पण. तुम्ही बघू शकता.